नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जखमी तरुणाचा स्थानिक विटाभट्टी परिसरात एक ठेला आहे। तो विटाभट्टी समोरील एका दुकानात पाणी पिण्यासाठी गेला होता। तिथून परत येत असताना विटाभट्टीवर काम करणारा कामगार सूरज नरेश कुंभारे आणि त्याचा साथीदार विवेक भोला या दोघांसोबत जखमी तरुणाचा काही कारणावरून वाद झाला। हा वाद झाल्यानंतर जखमीने संपूर्ण हकीकत आपल्या भावाला सांगितली। याचाच राग मनात धरून आरोपीने पुन्हा वाद उकरून काढला आणि जखमी तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमीला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर आहे। यशोधरानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। जो जखमी आहे त्याचं इथे वीटभट्टी चौकाजवळ दुकान आहे, ठेला लावतो तो, आणि तो समोरच्या दुकानात पाणी प्यायला गेला होता। परत येताना त्याचे सूरज नरेश कुंभारे हा वीटभट्टीवर काम करणारा कामगार आहे। तो मूळचा शिवणीचा आहे, वीटभट्टीवर काम करायसाठी आलेला, आणि त्याच्यासोबत एक अजून विवेक भोला इनवती आहे। याच्यावरून यांचा वाद झाला। नंतर मग हा जखमी आहे मोहम्मद फैजान यानं त्याच्या भावाला सांगितलं, पण त्यानंतर ते किरकोळ वाद होऊन थांबला होता। त्यानंतर हे जे आरोपी आहेत सूरज कुंभारे आणि विवेक भोला हे परत आले आणि यातील जो जखमी आहे त्याला त्यांनी परत वाद करून आणि त्याच्याजवळ असलेला छोटा चाकू जो आहे त्याने एक वार केला आणि जखमी केलं। यातील जखमीवर सध्या मेयो हॉस्पिटल इथे इलाज चालू आहे। त्याची प्रकृती धोकादायक स्थितीच्या बाहेर आहे, तो सामान्य आहे। ताबडतोब पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। आरोपीची 3 दिवस PCR घेतलेली आहे। सध्या शांतता आहे। तर दोन्ही अटक आरोपींचे नाव काय, त्यांचा काही पार्श्व रिपोर्ट समोर आला आहे? यापैकी सूरज नरेश कुंभारे आणि विवेक भोला इनवाती हे दोन्ही आरोपी हे मध्य प्रदेशचे आहेत, शिवनी मध्य प्रदेशचे आहेत, आणि त्यांचा आतापर्यंत आपल्याकडे कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड निष्पन्न झालेला नाही आहे। शिवनी इथे परत आपण विचारपूस करून यातील आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत का याची पण माहिती घेत आहोत। यातील आरोपी 3 दिवसासाठी PCR मिळालेला आहे। त्यांचे गुन्ह्यात काय हेतू आहे किंवा त्यांनी वेळेवर रागाच्या भरात हे केलं त्याची विचारपूस सुरू आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। साक्षीदार वगैरे आपण तपासतो।